हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी तर हॉस्पिटलमध्ये थोडंसं माझं दुखत होतं म्हणून मी ॲडमिट होते. आणि मग तुमचे दादा दीदी माझा व्हिडिओ घेत होते. मी त्यांना म्हटलं नका घेऊ माझा व्हिडिओ. तर त्यांची चालू होती मजाक, म्हणे गप मम्मी रागव नाही तर पुन्हा आपल्याला, कारण माझा अवतार पण चांगला नव्हता. आणि मी त्यांना म्हटलं नका घेऊ व्हिडिओ. तर ते मस्त त्यांची आली नाही का, दीदीला म्हणत होते नको नको मम्मी खवळण तुला, नाही तर असे चालू होते त्यांचे दोघं बापलेकीच्या गमती जमती. आणि नंतर इथे ना मी हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे बरं का, खूप छान आणि मस्त आहे. हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी लवकर उठले, सकाळ आता वाजले आहे सकाळचे 6:30. आणि म्हणजे मी 6 वाजता उठले. जे कमी लवकर उठले कारण की आज आहे शनिवार, दादूची आहे सकाळ तर शाळा, शनिवारची सकाळची शाळा असते ना, मग त्याला आवरून द्यायला उठले होते. बाहेर आत्ता इतका भारी असं पाऊस झाला, माझं इतका भारी वाटत आहे ना. तर हे बघा तुम्हाला दाखवते. आणि आता सगळे झोपले आहे. फक्त मी दादू सुटले, दादूला शाळेत पाठवते, त्याला दिले आहे मी पापडं भाजून सकाळ. मग मला म्हणजे सकाळ एवढं स्वयंपाक करायचं होतच नाही. एक तर झोपीतच असते निम्मे अर्धी, त्याचे मग फक्त पापडं भाजून दिले. आणि शाळेत त्याला भात भेटतं, म्हणजे भात घेऊन खा. तर चला तुम्हाला वरती जाऊन झाडं पण दाखवते मी. तुळस किती भारी आली बघा इथं, हिरवी. वा. आणि कोरपड ही मी लावते, याच्यात ती वाढत नव्हती म्हणून ना याच्यात लावली मी. किती हिरवी झाडं झाली. आणि आता मी तुम्हाला एकदम भारी आणि असं एक मस्त झाड दाखवते. त्याचं इतकं भारी वास राहील. आणि सकाळ ते पाण्यामुळं पावसामुळे वास येते. हे बघा, मोगरा. हे बघा नवीन मोगऱ्याचं झाड आहे. इथं आहे सदाफुली. पण तुम्ही नाही का जरा असं कान लावून ऐका की चिमण्यांचं सकाळ किती भारी असं चिवचिव आवाज राहिला, किती भारी वाटतं. नाही मी असं म्हणजे सकाळी उठते पण कधी अशी बाहेर येत नाही. दादू सोडले की परत झोपून घेते. मी म्हणले चला आज व्हिडिओ बनवते. आणि इतकं भारी आवाज राहिला चिमण्यांचा, तुम्ही पण ऐका. हे बघा इथं दादू झाला आहे रेडी जायसाठी. हॅलो मॅन. हॅलो. हाय. हां बाबू तू का लावून मग तू का लावते का? सकाळी रात्री त्याला म्हणत होते 12 वाजतो 11:30 वाजतो जागला. झोप म्हणले नाही, टी व्ही बघायची होती. आता जा, मी तर झोपणार. तू गेल्यावर झोपा काढलं काहीच काम करायचं. पण मी आता तू गेल्या झोपणार. काही खेळायचं तर असं काही जात नाही तिकडे. एक दिवस तर हा शाळेत पाठवलं नव्हतं, दुखत होतं म्हणून, आणि रडत होतं. मला वाटलं हा अभ्यासामुळे रडत असं. कमून रडत होतं रे दादू? काय तुम्ही अभ्यासासाठी? हा का, तिच्या शाळेत खेळायचा तास होता आणि त्याला पाठवलं नव्हतं म्हणून रडत होतं खेळायच्या तासासाठी.
मला वाटलं अभ्यासामुळे रडतो, दुसऱ्या दिवशी कळलं. खेळायच्या तासासाठी रडायचं. खेळायचा तास एका नाही झालं, बरं झालं नाही गेलो, पण खेळायचा तास नाही झाला. हा पण तू त्याच्यासाठी एवढं रडत होतं म्हणे, नाही मला लगेच नेऊन घाला. त्याच्यासाठी नव्हतं रे. हा का? असं का म्हणून आवाज काढी तू? ए तर टकली केस नको दाखवू, टाकल्या. केस नाही आले मला, आली पण थोडं खाल्लं. तू टाकलाय. कुठे पण खाल्ले चल ना बाहेर, चल ना. नाही आवडायचं मग केस आहे. मी एवढं आवडत नाही, तेवढा हा आवडतो बरं का. मी तसं पावडर पण लावत नाही, हा रोज तेल लावीन, कंगवा लावीन केसाला, परत पावडर लावीन. मी तो पावडर आतापर्यंत म्हणजे कधी लावली मला आठवत पण नाही. रडली भंगार रडतं. मी अजून एकदा पण पावडर लावली, मी आठवत पण नाही मी कधी पावडर लावली. त्याच्यामुळे याच्यापेक्षा भारी दिसते. हा रोज पावडर लावीन. पावडर लावली तू? मग रोज म्हणजे एक दिवस तो पावडरीशिवाय राहत नाही. अशी हानीन ना. मग केस छोटी मुले विचित्र वाटतं. तो तसा विचित्रच आहे, कुठे चांगला आहे. आणि नाही का तुमच्या शाळेत असं भात भेटतो का ते नक्की सांगा बरं का. आमचे म्हणजे मला भेटायचं पहिले भात, मी नाही का नुसते भात खायचे ना, पण दहावीच्या शाळेत पण भेटतो भात. मी त्याला म्हणत असते की मला पण आता नाही घेऊन येत जा भात खायला थोडाफार. तो नाही खात, मला पण नाही आणत. तर आज नक्की येताना भात घेऊन तू कंबरलाच हालत. हलव बरं एकदा 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 नाही आलं दाज. ऐक इकडं बघ. एक दिवसाला हात लावली. अरे म्हणजे फक्त एवढे एवढे हात. हात लावायचा. अंकल येईन, अंकल येईन, आवर लवकर. तू भात खायचं, ऐक तू भात खायचा, मला आणायचा. त्या पापड पण भाजून दिले भातासोबत खायचं. नेट. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या पेरूच्या झाडाचे पेरू. आणि मी मागच एक एवढा मोठा पेरू झाला ना, तो आम्ही तोडला खाल्ला. खरंच खूप भारी होता. आणि आता पण 4-5 पेरू आले, फक्त नाही का ते अशी वरती दिसते. कोणी आता जातं तोडली तर कळायचं पण नाही. तर तुम्हाला दाखवते, ते भारी दिसते ना. आणि हे इकडं आतमध्ये 2 आहे. हे दादूने बांधले बरं का, असं 2 याला झाकवलं आणि 2 याला असं ठेवले. इकडे 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 तू इकडे इकडे. हे काय आहे वरती, कोणी तोडले तर मी काढलं होती कमून सायकलला बांधून दे त्याला. आता कोणी तोडले तरी कळायचं नाही. बिचारी एवढे एवढे किती छान दिसते. पहिलं पेरू हे पण आले 2 छोटे. माझ्या सॉक्स पकडून चल ना करा काय. काही नाही हां मी जरा चुकीचं ऐकलं वाटतं. चल. आणि हे बघा, हे नाही का गुलाबाचं झाड आहे यार. याला नाही का लय भारी भारी गुलाब यायची, पण त्याला काय झालं काय माहिती. हे बघा नाही का असं सुकल्याने झालं थोडंसं, ते वाढतच नाही आता. तू कमून गळतोय. हे असं काय दिसायचं नाही का लो. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे असं झालं, काय उपाय करू मी त्याच्यावर. ते असे मोठं व्हायनाच असं झालं सगळीकडं. हे इथं पण आहे सुकल्यावाने. हा खट टाकायचं टाकून दिली ते असं कणू कणू बांधितोय. ते तुटा नाही इथून जरी फांदे इथं तुटले ना तर मग हे पेरू गेले. मग तुला खायला नाही जाणार. ते 2 राहिले पेरू मीच खाईन. आणि बघा किती मोठं झालं ना. आम्ही हे पेरूचं झाड दारावरून घेतलं होतं, पण दिसते का नाही काय माहिती. दिसलं 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 ते 2 पेरू तिथं. आणि तसं हे मोठं पेरूचं झाड झालं पाहिजे. देव देतो काय म्हणतोय. जैसे त्याचे कर्म तैसे देव देतो फळ. ते अशी लात घालू का म्हणजे तुम्हाला म्हणतोय का येडं. तुला घर खाली कुठे जायचंय. आता 2 तास मला काय तुलाच जायचंय.
मला काय शनिवारच घ्यायचं तसं होतं की नाही मला ते. खेळायच्या तासासाठी जातो का तू शाळेत? अभ्यासाला जातो. त्या दिवशी मस्त आपण जातो. त्या दिवशी चित्रकलेचं तास असतं. 3 दिवस चित्र, 3 दिवस खेळ. सोमवार मंगळवार बुधवार चित्राचा असतो. गुरुवार शुक्रवार शनिवार चित्र खेळ म्हणजे. आजपर्यंत शनिवार आमचं एक पण खेळायचं तास नाही झालं माहिती का? कसं बरं झालं. पासून सगळ्या शनिवार उशिरा शाळा कधी लवकर नाही लवकर शाळा असते. असे दाखवायचे पण नाही दिसले. हां त्यांना जसं हलवतच येत नाही है ना. कसं काय हलू नाही ते लय हात नको लावू पेरू ना. झाडे हलू मग हलू नको लय. तुटेल बिटेल एखादा. दाब मम्मी त्या दिवशी म्हणली एक पेरू गळून पडला. तू एवढं हलवलं त्याला. आंबे बघायची किती घाण आहे. सगळ्याचं काम आहे. याचं काम आहे ते सगळं. तुझं काम मी कुठे बिस्किट खातो. हां मग कुरकुरे बोर्नविटा घेतो. हां मग बंद काही लाज खरं बोर्नविटा नाही केला. दुकान तो आणला असतो दुकान बंद. असतो नाही बोलायचं. ओय आणि हे बघ इथं गॅसचे पाईप येऊ राहिले. आम्ही आत्ताच बनवलेला वाटत तोडला. दीदींना असं मला आपलं तोडला असं नाही झालेलं. तसं झालेलं आहे नाही झालेलं. पण आता होईल. आता शाळेत आता मी डुकल्या घेते मग तुम्हाला दाखवते.